हाय बहीण भावांनो, झालं का जेवण? काय झालेलं आहे? तर आता वाजलेत 11:15 आणि मी माझ्या मुलांची प्लॅन होता की शेकोटी वगैरे करायचं म्हणून नको माझे मुलं शेकोटी करतात का. किती उशीर झालेला आहे, रात्रीचे 11:15 वाजून गेला पण तिथून अंधार आहे, पूर्ण कोणीच नाहीये. सगळे झोपलेले आहेत आणि फक्त माझा आणि माझ्या मुलांचा बाहेर आवाज चालू आहे. बाकी सगळे जण झोपलेले आहेत, कोणीच नाहीये. तर मस्त वाटतं शेकोटी केली त्यांनी. त्यांचा प्लॅन होता हा, त्यांचाच प्लॅन होता शेकोटी करायचा. माझं तर काही हे नव्हतं. हा चिटकतं ते, आता हात नाही लावायचं. पिलू काय पण आण, काय चावल्यावर फेक ते फेक, आण तेवढं लाकूड आता गाण कुठलं पण ते आण. तर झालं का तुमचं जेवण? काय चाललेलं आहे मग? इकडे दीदी. अरे काय चावण येईन रे, इकडं हो ना तुम्ही. ऐकायला तयार नाही का कुठलं काय पण काय पण. इकडं 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 आण पाटे त्याला. असंच ठेव, असंच ठेव, हात नको लाव, काटेत म्हणलं, सोड तू. लोक बघतात जाताना त्यांना खूप असं एकदम शेकोटीला हे करायला लागले ते. का शेकोटीला थंडी म्हणलं ना तर खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं शेकोटी कचरा. इकडं 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 इकडं. थंडीला मजा नाहीये मम्मी, थंडीला मजा नाहीये. हे ना जाल लावला की मजा येते. तिकडनं जाऊ नको म्हटलं, तिथं शी असं घाण. पिलो हाय कर. थंडी वाजते तुला? आता गरम होतंय ना, आता थंडी वाजत नाही. सोडीकडे इकडं उद्या करू म्हटलं शेकोटी, पण ऐकायलाच तयार नाही. म्हणून मला आले वैताग. का तर जेवण वगैरे झालं आणि नको काय कर सांग. जा दीदी बघ, हात धुवायचा. तर खूप छान. हा काय पण गोळा करू नको पिलू, काय पण नको. आता लाकूड आहे ना, आता लाकडाचे मस्त शेकोटी होईल. लोक माझ्या मुलांनी लाकूड वगैरे आणलेले, आता त्याची शेकोटी छान होईल. आता तुम्ही काय करू नका जबरदस्ती. शेकोटी नाही म्हणा, काहीच करू नको, ते सगळं छान शेकोटी नाही. तर सगळ्यांना खूप मस्त वाटतंय, गरम एकदम छान वाटतंय. पण मला शेकोटीचं काही प्रॉब्लेम नाही, पण मला एकच टेन्शन काय की मुलांना ओरडायला खूप लागतं. असं नाही की शेकोटी केलेली शांत बसायचं, शांत करायचं, काय नाही. दीदी दाखव. माझ्या मुलीला काय ना काय कुठे होतं, तिला भाजलं वाटतं. एका जागेवर गप्प बसत नाही, काय ना काय कुठं नाही करायचं. म्हणून तर मी नको म्हटलं होतं शेकोटी करायला, पण ऐकलंच तयार नाही. स्वराज मला भाजत नाही, मी तुझ्यासोबत शेकोटी करणार. ऐकलं तयार नाही, काय नाही. त्यांच्या मनासारखंच करला. दाखव कुठं भाजली इकडं, दाखव इकडं, इकडं कर. स्वराला भाजलेलं आहे वाटतं, दाखव इकडं कर. हा ते चिकट खालचं भाजलं. हे कसं आहे बहीण भावना, हे चिकट आहे ना, हे त्यांनी आहे ना हे टाकलेलं आहे. त्याला काय बोलतं, ते प्लॅस्टिक आहे. ते प्लॅस्टिकचं कसं खूप डेंजर असतं. एक पर असं चटका लागलेला काय नाही, पण प्लॅस्टिक जर भाजलं ना तर बापरे. मला एकदा भाजलं होतं, अजून सुद्धा माझे बोट आहेत ना, मला भाजलं होतं लहानपणी. 3-4 हाताला भाजलं होतं, 3-4 ठिकाणी. इतकं प्लॅस्टिक इतकं डेंजर जाताना पायाला सुद्धा भाजलं होतं. पायाला आहे ना, मी लहान होते आणि माझ्या पायाला आहे ना भाजलं होतं ते. एक अजून सुद्धा निशाणी आहे माझी, खूप डेंजर झालं होतं. तेव्हापासून मी आहे ना हे मस्तीच करत नाही असल्या आगीशी. का तर खूप डेंजर भाजताना खूप त्रास होतो, ते काय लवकर जखम जात नाही. म्हणून आपल्या लांबनच हे केलेलं बरं. पण मला तर इच्छाच नव्हती, पण या मुलांमुळे सगळं तमाशा झालाय, मुलांमुळे सगळं झालेलं आहे. तर असंच व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि असंच तुम्ही पण शेकोटीचा आनंद घ्या. भेटू नंतर. इकडं बघ पिलू, पिलू इकडं कर. बाय बाय. व्हिडिओ काढला आपण, बाय बाय. मम्मी डेंजर माणूस आले चोरून. तारा बहीण भावनो, भेटू नंतर आपण, बाय. पहिली मज्जा वेगळीच होती. लग्नाच्या आधी खूप मी हे करत होते असं शेकोटी वगैरे. रात्रीच्या माझे फ्रेंड आम्ही सगळे होतो 3 वाजूपर्यंत. तसं घेऊ नको म्हटलं, 3 वाजूपर्यंत आम्ही एकदम छान शेकोटी का. लाकूड कुठं आहे? लांब हो, मजा कर, मस्ती करू नका कोणत्या गोष्टीची. दीदी छान. नको फेक तिकडं, काय पण घाण घेऊ नका रे. अरे झालं की लांब व्हा, फक्त लांब व्हा. पत्ती
रात्रीचे वाजले आहेत बरोबर 12:30. 11:45 वाजलेले आहेत. मम्मी मला माहित नव्हतं 12:30 काय 11:45. ए बाबे ह्याचीच घाई होती खूप करायची, शेकोटी करायची म्हणून चाललं होतं. बाकी कोणाचं एवढं काही हे नव्हतं. आणि खूप हात दिली वाजलं कर, खूप छान वाटतंय. हॅलो मित्रांनो, आपण आग लावली अशी वाटते. आग मोठे आहे मम्मी. बास भाऊ दादा बास. मुलांनी स्वराज आणि विराज आणि स्वरांनी त्यांचा प्लॅन होता शेकोटी करायचा. त्यांनीच सगळं तयारी केली. त्यांनी किती वेळ झालं. खाली ठेव कागद, इथं भाज ना कागद गोळा हे करते. लाकूड पाहिजे, लाकूड आणजा. असं लाकूड आणजा. तर थंडी सुटली, खूप थंडी आहे पुण्यामध्ये. इतकी थंडी आहे ना बापरे, गावाकडे इतकं काहीच वाटलं नाही. तसं टाकू नको, पण इतकी थंडी नाही तर खूप थंडी आहे बापरे.